थकबाकीची रक्कम गेल्या कित्येक वर्षापासून 80 कोटीच्या घरात पोहोचलेली आहे ती त्वरित उपलब्ध करून देणे, त्याचप्रमाणे DPC अंतर्गत कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणे, 10 वर्ष सेवा झालेल्या अर्धवेळ 5% घर भाडे भत्ता लागू करणे, शासन निर्णयानुसार ड वर्ग कर्मचाऱ्यांना क वर्गात पदोन्नती देऊन समाविष्ट करून घेणे, मंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दिनांक 1 जानेवारी मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेद्वारा आयोजित साखळी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी आपलं सर्वांचं मी स्वागत करतोय। या ठिकाणी आपल्या दुसऱ्या दिवशीच्या साखळी उपोषणाला सुरुवात झालेली आहे। आपल्या संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच उपस्थित सर्व शिलेदार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आज आपण साखळी उपोषणाला सुरुवात करतोय। काल दिनांक 26 तारखेला आपला पहिला दिवस साखळी उपोषणाचा यशस्वी झाला आहे आणि त्याबद्दल आपण थेट आपल्या संघटनेच्या राज्याध्यक्ष आहेत त्यांच्याकडे जाऊया की काल काय झालं आणि नेमकं कालच्या दिवसाची यशस्वीता काय हे त्यांच्याकडून ऐकून घेऊया। या साखळी उपोषणाला उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या बांधवांचं मी प्रथम स्वागत करतो आणि जे घरी आपल्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे या आंदोलनाला उपस्थित राहू शकले नाही त्यांना मी सांगू इच्छितो की आपल्या सगळ्यांच्या महत्त्वाच्या मागणीसाठी आपण जुन्या पेन्शनसाठी साखळी उपोषण करत आहोत आणि तुमची गरज या साखळी उपोषणामध्ये आहे। जे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष घरी आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की जास्तीत जास्त संख्येने तुम्ही तो उपस्थित व्हा। एक पदाधिकारी जिल्हाध्यक्ष या नात्यानं तुमची जबाबदारी फार वाढलेली आहे। जे आपण आंदोलन करत आहोत त्या आंदोलनाची धार जर वाढवायची असेल तर आपली उपस्थिती फार महत्वाची आहे। कालचा दिवस आपल्यासाठी फार महत्वाचा होता। काल 2 आमदारांनी आपल्याला भेटी दिलेल्या आहेत आणि जे आदरणीय कपिल पाटील साहेब जे शिक्षक आमदार मुंबईचे आहेत यांनी विधान परिषदेमध्ये आपला विषय मांडलेला आहे। म्हणजे आपण जे करत आहोत ते अगदी योग्य मार्गाने करत आहोत, योग्य पद्धतीने करत आहोत। म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने इथं उपस्थित व्हावं। बरेच लोक 2 तारखेला येण्याचा विचार करत असतील पण मी त्या 2 तारखेला जे येणार आहेत औरंगाबाद विभागाचे खास करून त्यांना सांगू इच्छितो की 2 तारीख हे फार लांब होणार आहे आणि तो शेवटचा दिवस राहील। त्याच्यामुळे आपल्याला उद्या आणि परवा 28 आणि 1 ही तारखा फार महत्वाच्या आहेत आणि या महत्वाच्या तारखांना आपली उपस्थिती फार आवश्यक असणार आहे। म्हणून माझी समस्त शिलेदारांना माझ्या बंधू भगिनींना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येनं या साखळी उपोषणामध्ये सहभाग घ्यावा। सगळे जे पदाधिकारी आहेत त्यांनी या आंदोलनाला यावं आणि आंदोलन यशस्वी करावं। निश्चितच आपली मागणी मोठी आहे, आपला संघर्ष मोठा आहे। आपण जे करत आहोत त्याला निश्चितच यश मिळणार आहे, त्याची सुरुवात पण झालेली आहे। म्हणून कोणीही घरी न बसता तुम्ही जास्तीत जास्त संख्येने उपस्थित व्हा आणि जे बांधव आज घरी आहेत त्यांना माझी विनंती आहे की ट्विटरवर आपण सुरू केलेलं आहे, ट्विटरवर हॅशटॅग करून उपोषण फॉर पेन्शन असं लिहून तुम्ही मुख्यमंत्री आणि जे वित्तमंत्री आहेत त्यांना तुम्ही टॅग करू शकता। एकच मिशन, एकच मिशन, एकच मिशन। अरे कोण म्हणतोय देत नाही? अरे कोण म्हणतोय देत नाही? अरे कोण म्हणतोय देत नाही? जवाब दो, जवाब दो सुधीर भाऊ, जवाब दो, जवाब दो, जवाब दो सुधीर भाऊ, जवाब दो, जवाब दो, जवाब दो सुधीर भाऊ, जवाब दो, जवाब दो, जवाब दो सुधीर भाऊ, जवाब दो। देवेंद्रजी पेन्शन द्या, पेन्शन द्या, देवेंद्रजी पेन्शन द्या, पेन्शन द्या, पेन्शन द्या। फडणवीस सरकार हाय 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 हाय, फडणवीस सरकार हाय 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 हाय, फडणवीस सरकार हाय 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 हाय, फडणवीस सरकार हाय हाय, सुधीर भाऊ पेन्शन दो, सुधीर भाऊ पेन्शन दो, पेन्शन आमच्या हक्काची, पेन्शन आमच्या हक्काची, पेन्शन आमच्या हक्काची। एकच मिशन, एकच मिशन, नो पेन्शन, नो पेन्शन, नो पेन्शन, नो पेन्शन। मरे नहीं मौन है, 2019 में बताएंगे हम कौन है। मरे नहीं मौन है, 2019 में बताएंगे हम कौन है। मरे नहीं मौन है, 2019 में बताएंगे हम कौन है। मित्रांनो, या
निगरगट्ट सरकारला जर जाग आणायची असेल तर आपण पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं इथं उपस्थित व्हावं आणि सरकारला जाग आणावी. आपले जे आमदार महोदय आहेत ते आपला प्रश्न विधान भवनात विधान परिषदेत उपस्थित करत आहेत, परंतु जर आपली साथ असेल तर त्यांना पण हा विषय घेण्याचा हुरूप येईल. म्हणून जे घरी बसलेले आहेत त्यांना मी विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येनं आजच्या आंदोलनामध्ये साखळी उपोषणामध्ये सहभागी व्हावं आणि महाराष्ट्राच्या जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या संघर्षाला तेच करावं. धन्यवाद. धन्यवाद राज्याध्यक्ष साहेब. राज्याध्यक्ष साहेब धन्यवाद. आपण सर्व आपल्या पेन्शन शिलेदारांना मार्गदर्शन केलेलंच आहे. यानंतर आपण थेट आपल्या संघटनेचे राज्य सचिव आदरणीय गोविंदजी उगले सर यांच्याकडे जाऊया. उगले सर, मी आपल्याला सांगू इच्छितो की काल आपण अनेक शिलेदारांना सांगितलं होतं की तुमचे प्रश्न असतील तर ते आमच्यापर्यंत पोहोचवा किंवा तुमचे विचार असतील तर बहुतेक जणांनी 23-10 या विषयाला म्हणजे वरिष्ठ वेतन श्रेणी जो शिक्षकांचा प्रश्न आहे या संदर्भात प्रश्न विचारला. काय आपण याविषयी आपली भूमिका आहे ती व्यक्त करा. सहकारी बांधवांनो, 23-10 संदर्भामध्ये आपण संघटनेच्या वतीने वारंवार विनोदजी तावडे साहेब यांना आपण आपला प्रश्न मांडलेला आहे. पण तावडे साहेब नेहमीचप्रमाणे फक्त आश्वासनाची पोकळ एक गोवणी करताय, प्रत्यक्ष कृती त्याच्यावरती काहीच करत नाही. हे सरकार फक्त बोलकं सरकार आहे, कृती मात्र शून्य आहे. यांच्या अभ्यासाचे एवढे पेपर झालेले आहेत की याचा निकाल आतापर्यंत आलेला नाही, पण हे निकाल देण्याची ताकद ही आता आपण 2019ला दाखवणार आहोत. फक्त हे परिपत्रक काढून शिक्षकांना काय वेठी धरण्याचा प्रयत्न करताय, पण प्रत्यक्ष कोणत्याही शिक्षकाचे कोणतेही प्रश्न या शासनाने आतापर्यंत सोडवलेले नाहीत. त्यामुळे मी आपणाला नम्र विनंती करतो की घरात बसून किंवा व्हॉट्सअपवरती आपण प्रश्न न करता या ठिकाणी प्रत्यक्ष मैदानात उतरलं पाहिजे. जोपर्यंत आपण आपली ताकद या शासनाला दाखवणार नाही तोपर्यंत ते आपली दखल घेणार नाहीत. जे बांधव आज घरी आहेत त्यांना नम्र विनंती आहे की आपण प्रचार आणि प्रसार करून प्रत्येक ठिकाणी आपण आपला प्रश्न हा प्रकर्षाने समोर आणला पाहिजे. ग्रुप कोणताही असो, संघ कोणताही असो, प्रत्येक ठिकाणी आपण आपल्या आंदोलनाची तीव्रता जाणून दाखवली पाहिजे, तेव्हाच आपण यशस्वी होऊ. धन्यवाद उगले सर. मित्रांनो, काल कपिल पाटील साहेब आपल्या आंदोलनाला भेट दिली होती. सोबतच विधान भवनामध्ये सुद्धा त्यांनी आपला विषय प्रामुख्याने आपल्या विधान भवनासमोर मांडलेला आहे. या संदर्भामध्ये आपल्या संघटनेचे अभ्यासू व्यक्तिमत्व शिवाजी गुळे सर, राज्य प्रवक्ते, याविषयी नेमकं काय झालं विधान भवनात याविषयी आपली भूमिका. सर्व पेन्शन शिलेदारांना प्रथमतः नमस्कार. काल विधिमंडळामध्ये आपल्या सर्वांचे कायम शिक्षक आणि पेन्शनच्या लढ्यासाठी कायम लढत असलेले विधिमंडळात काल त्यांनी कपिल पाटील साहेब यांनी काल जुनी पेन्शन आणि मृत कर्मचाऱ्याबाबतीत जो विषय मांडलेला आहे तो अतिशय रास्त असो. काल साखळी उपोषणाचा उल्लेख देखील त्यांनी विधिमंडळात केलेला आहे. मित्रांनो, खरे पहा, विधिमंडळात अतिशय कमी कालावधीमध्ये हे विधिमंडळ अधिवेशन होत आहे. या अधिवेशनामध्ये कोणत्याही आमदारांना बोलण्यासाठी किंवा प्रश्न मांडण्यासाठी मुभा नसताना काल कपिल पाटील साहेब यांनी आपला विशेष उल्लेख याद्वारे आपल्या साखळी उपोषणाची दखल काल विधिमंडळात घेतली. याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचे जाहीर असे आभार आहेत. मृत कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळावं आणि सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी यासाठी आपण हे आंदोलन करत आहोत. आता सध्या आपल्या सर्वांना माहिती आहे की लोकसभेचे इलेक्शन समोर आलेले आहे, त्यानंतर विधिमंडळाचे इलेक्शन महाराष्ट्र विधानसभेचं होणार आहे. तर या सर्व पार्श्वभूमीवर आपण हे आंदोलन या ठिकाणी करत आहोत. या ठिकाणी आपण बेमुदत असं विभागवार साखळी उपोषण पुकारलेलं आहे. हे साखळी उपोषण जोपर्यंत आपल्या मृत कर्मचारी कुटुंबियांना न्याय मिळत नाही आणि आपल्याला कुटुंब निवृत्ती वेतन मिळत नाही, ठोस अशी कार्यवाही या बाबतीत होत नाही, तोपर्यंत आपण हे साखळी उपोषण करत राहणार आहोत. आपल्या सर्व शिलेदारांना नम्र विनंती आहे, कृपया साखळी उपोषणाला आपल्याला दिलेल्या नियोजनाप्रमाणे आपण उपस्थित राहावे. धन्यवाद. धन्यवाद शिवाजी गुळे सर. काल विधान भवनात कपिल पाटील साहेबांनी आपल्या जुनी पेन्शनच्या संदर्भात जे मृत कर्मचारी आहेत त्यांना तात्काळ केंद्र सरकारच्या धर्तीवर फॅमिली पेन्शन आणि त्यादिवशीचा लाभ देण्यात यावा अशा संदर्भाची भूमिका मांडलेली आहे. मित्रांनो, त्या संदर्भातलं ग्राउंड असेल, त्या संदर्भातली माहिती, त्या संदर्भातले कागदपत्रे यांची सुद्धा मागणी काल आंदोलनस्थळी येऊन कपिल पाटील साहेबांनी केलेली होती. त्या संदर्भात आमचं नियोजन तयार झालेलं आहे, त्यांच्यापर्यंत आम्ही ती माहिती पोहोचवणार आहोत. मित्रांनो, या संदर्भात अजून एक अशा पद्धतीची भूमिका आली होती. आम्ही
फेसबुकच्या माध्यमातून काही प्रश्न मांडलेले होते. त्यामध्ये अशी भूमिका होती की तो तीव्र आंदोलन करा, काळे झेंडे दाखवा शासनाला किंवा आमदाराच्या घरासमोर तीव्र असे निदर्शनात्मक असे आंदोलन करा. वारंवार आंदोलनाच्या परवानग्या असतील किंवा आंदोलनाचं जे नियोजन असेल या संदर्भात आपल्या संघटनेचे मीडिया प्रमुख मुंबईतले आदरणीय प्राजक्त भावरे सर नेहमी या विषयीचे काम पाहत असतात, आपले परवानगीचे काम राबवत असतात. त्याविषयी थेट आपण त्यांच्याशी माहिती विचारूया. प्राजक्त सर, की नेमकं काळे झेंडे दाखवणे असतील किंवा आमदाराच्या घरासमोर निदर्शन किंवा एकदम तीव्र आंदोलने असतील या संदर्भात आपली भूमिका काय असणार आहे? प्राजक्त सर. ज्यांच्याकडे गुणवत्ता चांगली आहे, ज्यांच्याकडे शिक्षण चांगल्या नमस्कार मित्रांनो, ज्या शाळेमध्ये कालपासून साखळी उपोषण आपण सुरू केले. जास्तीच्या मिळाल्या आताच एक बातमी हाती येते, काल कपिल पाटलांनी विधानमंडळात आपला प्रश्न उपस्थित केला आणि आजची ब्रेकिंग न्यूज अशी आहे आज विक्रम काळे आमदार विक्रम काळे सुद्धा विधानमंडळात आपल्या साखळी उपोषणावरनं आणि आपल्या प्रश्नावरनं आवाज उठवणार. कपिल पाटील साहेब आणि विक्रम काळे साहेब या दोघांचंही अभिनंदन करतो आणि अशीच साथ इतर सगळे आमदार देखील अशी अपेक्षा व्यक्त करतो. काल फेसबुक लाईव्ह मधून विदेशवर म्हणतात तशा बऱ्याचशा कमेंट आल्या, तीव्र आंदोलनाची सगळ्यांनी मागणी केली. तीव्र आंदोलन नक्की होईल, पण या वेळेवर योग्य वेळ साधून होईल. आजच्या घडीला जे योग्य आहे त्याच्यानुसार आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे. जिल्ह्याच्या 1942 ला सुरुवात झाली, 47 पर्यंत चाललं. तसंही आपण तीव्र आंदोलन सुरू करणार आहोत, परंतु एका योग्य राज्य कार्यकारिणीला तुम्ही सर्व साथ द्या. योग्य दिशेने आपण चाललो आहोत आणि असंच मार्गक्रमण करत राहिलो तर एक ना एक दिवस जेवढं जास्त लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर आपण पेन्शनपर्यंत पोहोचू. मी सगळ्यांना आव्हान करतो की जर तुम्हाला इकडे येणं शक्य नसेल तर आपल्या तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही निवेदन देऊ शकता. इकडे उपोषण चाललंय, सकाळी उपोषण मुख्यमंत्र्यांच्या नावाने तहसीलदारांमार्फत पाठवू शकता. असे वेगवेगळे पर्याय आपण वापरा. पण जे काही कराल ते विधायक पद्धतीने करा. आजच्या घडीला तीव्र आंदोलन करून आपल्याला आजचं गरजेचं वाटत नाहीये, तरी आजच्या घडीला तुम्ही सगळ्यांनी विधायक पद्धतीने जे काही शक्य होईल ते आंदोलन करावं असं सगळे राज्य कार्यकारिणी आपल्या सगळ्यांना हे सांगण्याचा नैतिक अधिकार नाही. धन्यवाद. समीक्षित मार्गाने आपण जाणार आहोत आणि शासनावरती दबाव निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. वेळोवेळी जेव्हा गरज पडणार आहे परिस्थिती बघून तीव्र आंदोलनाची सुद्धा आपण भूमिका घेणार आहोत असं प्राजक्त सरांनी आपल्यासमोर व्यक्त केलेलं आहे. मित्रांनो, आज आपण सुरुवात केलेल्या दुसऱ्या दिवसाला मित्रांनो लक्ष द्या, घरी असताना MRGPS नावाचं युट्यूब चॅनल आहे, त्याला लाईक करत राहा. हॅशटॅग उपोषण फॉर पेन्शन नावाचं आपण जे ट्विटर मोहीम राबवली आहे त्या मोहिमेला कॉपी पेस्टच्या माध्यमातून ट्विटरमध्ये याच्यासोबत ट्विट करून सुरू करा. सोबतच विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून या बाबींना प्रकर्षाने समोर आणा आणि संघटनेला अशा पद्धतीने साथ द्या. त्यानंतर लगेचच आपण 2:30 वाजता पुन्हा याच्या अपडेट्स भेटणार आहोत. तोपर्यंत थांबतो. सुनील दुबे, MRGPS चॅनल. धन्यवाद. जागेवरचे हलतील ते संस्था चालकांच्या अंगावर येतील. आम्ही काय डबल वर्ग